खरंच माहिती नव्हतं खरं. हॅलो, कसे आहात सगळे? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो बऱ्याच दिवसानंतर नाही, बऱ्याच महिन्यानंतर आम्ही तिघे जणांच्या आउटिंगला निघालेलो आहोत. स्पेशली आमची आहे आज, आमच्यासाठी आज स्पेशल डे आहे. आमची आज ॲनिव्हर्सरी आहे, 9वी ॲनिव्हर्सरी आहे, 9th ॲनिव्हर्सरी आहे. सो आम्ही आज बाहेर चाललेलो आहोत है ना. मी, प्रियांशी आणि बाबा है ना. सो खूप एन्जॉय करणार आहोत आम्ही. येस. आणि आता कुठे जाणार होतो तुम्ही ब्लॉग बघणारच आहात. सो आम्ही खूप दिवसानंतर असं तिघे जण बाहेर चाललेलो आहेत, खूप एन्जॉय करणार आहोत. सो ते बघण्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवा. चला स्टार्ट येऊन. तर आता इथे थांबलोय आणि गाडी फुल करून घेतोय, म्हणजे परत कुठे थांबायला नको म्हणून. छान लागले कारण की झालं कोण येतच नसेल. आता मला पाणी कधी घेतो असं झालं. घरून पाणी घ्यायचं तर म्हटलं आता बाहेरच जायचं, बाहेरच पिणार होतं, मग बाहेरून बॉटल घेणार तर पाणी कशाला घ्यायचं. पण आता खूप तहान लागली. आईस्क्रीमसाठी रडणं चालू होतं. देत नाही, पण आता बाहेर चालू आहे, बाहेरचं थोडंफार खाणं होणारच आहे, तर आता दिली आहे थोडीशी. पाणी घेतलं नव्हतं बाबा, फायनली पाणी घेतलं. मग दोघांना खूप तहान लागली होती आणि बिस्लरी हवी होती म्हणून मला बिस्लरीच पाहिजे होती. हा ना, दुसरी ऍडजस्ट नसती केली का? मस्त. खूप तहान लागला, आता द्या पटकन. चला. मला पण तहान लागली. मला पण तहान लागले. तुला कधी लागत ना, तुला थंड पाणी आहे. हे बघा इथे स्वामी समर्थ मठ खालापूर नवीन झालंय ऍक्च्युली. हा नवीनच झालं, इतक्या वेळ आपण काहीतरी. आता इथे जाता जाता खालापूरला ना नवीन मठ झालंय स्वामी समर्थांचं, तर गर्दी पण आहे बहुतेक आणि आज गुरुवार पण आहे अनफॉर्च्युनेटली. सो आपण आता आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला दाखवते आतमध्ये कसं आहे. खाली बघितलं, आता आपण वरती सुद्धा जाऊया. वरतून सुद्धा तुम्हाला दाखवते. खूप सुंदर बनवलंय बघ. खूप सुंदर असं मठ झालेलं आहे बघा श्री स्वामी समर्थांचं खालापूर येथे. आणि आत्ता स्टार्ट झालेला आहे. पूर्ण चिरांमध्ये आणि लाकडामध्ये त्यांचा गाभारा बनवलेला आहे. इथे बघा नवीन खालापूर येथे श्री स्वामी समर्थांचं नवीन मठ झालेलं आहे आणि खूप सुंदर आहे. 8-10 दिवसच झालेत चालू होऊन. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की पलसधरीला सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आता नवीनच झालेलं आहे आणि खूप सुंदर त्यांनी आतून बनवलेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. सो चला. आतमध्ये प्रसाद दिला ना, तो भरवतीये मला ती. आणि खरंच खूप मस्त झालेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना पलसधरीचा मठ माहितीच असेल, पण इथे खालापूरमध्ये आता 8च दिवस झालेले आहेत. नवीन बनवलेला आहे आणि पूर्ण चिरांमध्ये बनवलेलं आहे. मस्त छान वाटतं, आतमध्ये प्रसन्न वाटतं. तुम्हाला कोणाला यायचं असेल ह्या मठामध्ये भेट द्यायला तर नक्की या दर्शनासाठी. खूप छान आहे. आपण पण निघालेलो आहोत. चला, खूप वेळ झालेला आहे. ॲक्च्युली आमचं 1चं चेक इन आहे आणि आम्हाला इथे थांबतच चाललंय. त्याच्यामुळे इथेच आम्हाला आता 12 वाजलेले आहेत. बघूया आता किती वाजता पोहोचतोय. फायनली आता आपण आलेलो आहोत अलिबागमध्ये आणि आपल्या लोकेशनला आलेलो आहोत. आपण नागावमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही आलेलो आहोत अलिबागला फिरण्यासाठी. सो आता जे आमचं लोकेशन आहे ते अलिबाग आहे, नागाव.
अरे बघ ना टाकलंय काय ना. बघ माझा मोठा की आपण आलेलो आहोत आता आपल्या अलिबागला आणि तुम्हाला बाहेरचं लोकेशन दाखवते केवढं छान हे बघा. स्पायसी मॅक्सोरी. ह्या रिसॉर्टला आपण चाललेलो आहोत आणि खूप भारी लोकेशन आहे. आता आपण आपल्या डेस्टिनेशनवर आलेलो आहोत. बाहेरचं पण किती भारी वाटतंय ना एकदम. मला असं वाटलेलं इथे ना कुठे लावतो. फायनली आपण इकडे आलेलो आहोत आणि आम्ही खास ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी आलेलो आहोत अलिबाग नागावला. आणि आम्ही ह्या फ्लोरिया रिसॉर्टला थांबलेलो आहोत. सो आता आतमध्ये जाऊन बघूया चला. सो हे आहे इथलं रिसेप्शन ऑफिस आणि इथे बघा ID हे करतात आणि आपण फायनली आता पोहोचलेलो आहोत. चेक इन करतो आणि इथे छान असं आपल्याला वेलकम ड्रिंक सुद्धा दिलेलं आहे आणि याची टेस्ट सुद्धा खूप छान आहे. थांब थांब स्विमिंग पूल आहे ना ह्याच्याच काय. मम्मी त्याच्यासाठी ओळखीचे लोक नाहीयेत पण स्विमिंग पूल करताय. मग आपण पण जाऊया संध्याकाळी चालेल ना. आता ऊन आहे ना संध्याकाळी जाऊया. स्विमिंग पूल बघितलं कधी खूप एक्सायटेड होते. सो आता आपण वेलकम ड्रिंक घेऊया आणि आपलं चेक इन करूया आणि मग आपण जेवणासाठी बाहेर जाऊया. इकडे बघा छोट्या मुलांसाठी छान असं गार्डन पण आहे बघा. हिला झालंय मी कधी गार्डन मध्ये जाते. इकडे बघ मी गेली होती गार्डन मध्ये पण ऊन होतं. हां आणि वेडी होते गार्डन आणि स्विमिंग पूल बघितलं की जाऊया आपण. एवढ्या उन्हात ना आपण दुपारी जाऊ. सो इथे हा आपला रूम आहे. किती एक्सायटेड आहे बघा ना ती पिल्लू. खूप ऊन आहे आणि आपण फायनली आता पोचलेलो आहोत. सो आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमची रूम. खरंच माहिती नव्हतं. खरंच नव्हतं माहिती. शॉक झाली. तुम्हाला पण नव्हतं माहिती ना. आता काढता जरा आमचे व्हिडिओ. छान खूप छान. आम्हाला खरंच याची कल्पना नव्हती. रोशन धनी पायल नाही का मी बोलील ना आता. खूप मस्त डेकोरेशन. थँक्यू रोशन पायल धनी. थँक्यू रोशन पायल चला, धनश्री आणि बोलू माझी तुम्ही. फॅमिली. थँक्यू. थँक्यू बोल. मी खरंच शॉक झाली आहे. मी खरंच सरप्राईज झाली आहे. अजिबात कल्पना नव्हती या सगळ्याची. माहिती होतं की बुकिंग करून झाली आहे पण हे असं सरप्राईज आहे हे अजिबातच माहिती नव्हतं. खरंच थँक्यू. आणि मला खूप छान माझे बहीण भाऊ आहेत ते मला खूप आवडतात. जे नेहमी माझ्यासाठी पाठीमागे उभेच असतात. नेहमी भक्कम असते आणि आम्ही म्हणजे बहीण भाऊ असतोच पण नेहमी आम्ही फ्रेंडसारखंच राहतो. आणि खूप छान असं सरप्राईज दिलं बघा ना. खूप भारी वाटलं आल्या आल्या. आणि हे पण आले आणि अरे त्यांनी की अरे आश्चर्यचकित असा हा दिलेला आहे. अरे हे एवढं भारी सरप्राईज झालं. म्हणजे हे डेकोरेशन वगैरेच आम्हाला अजिबातच माहितीच नव्हतं की अरे असं डेकोरेशन वगैरे झालं आहे. खूप भारी वाटतं बघायला. थँक्यू पुन्हा एकदा तुम्हाला. असे डोळ्याचे पाण्याने भरून येतात पण खूप छान. थँक्यू. आणि बाहेरून पण मी तुम्हाला दाखवते की रूमच्या बरोबर एक्झॅक्ट बाहेर गेलं ना की स्विमिंग पूल आहे आणि लोकेशन पण खूप असं भारी दिसतंय बघायला. तुम्हाला दाखवते. थांबा जाऊ दे मग. छान
कसं आहे जेवण? छान. तर दुपारचं आम्ही जेवायला आलेलो आहोत आणि आम्ही व्हेज थालीच घेतलेली आहे, पण सोबत आम्हाला सुरमई फ्राय आणि ऑमलेटसुद्धा घेतलेला आहे. आणि टेस्ट कशी हो? तर आत्ताच आम्ही जेवून आलो आणि खूप ऊन आहे इकडे, त्यामुळे जस्ट जेवलो आणि आत्ताच रूमवर आलो आहे. आणि मी मगाशी ना एवढी भूक लागली होती त्याच्यामुळे मी तुम्हाला आमची रूमच नाही दाखवली. सो मी आता तुम्हाला रूम दाखवते आमची. खूप छान आहे. मग असं वाटत होते की आलो आहे कधी आणि जेवतो आहे कधी, कारण जेवणाचा टाईम निघून चालला होता म्हणून. सो तुम्हाला मी फर्स्ट ऑफ ऑल आमची रूम दाखवते. खूप छान आहे. सो चला आपण बघूया आता. सो इथे आहे ना वॉशरूम आहे आणि हे आहे कबर्ड आहे आणि खाली छोटासा मिनी फ्रीजसुद्धा आहे. त्यामध्ये आता आम्ही जस्ट असं स्प्राईट ठेवलेलं आहे. आणि बाहेर गेल्यानंतर तुम्हाला दाखवते बाल्कनी आहे इथेही. आणि ही बघा बाल्कनी आहे आणि बाल्कनीच्या एक्झॅक्ट समोर असा स्विमिंग पूल आहे आणि असे छोटे छोटेसे विलाज आहेत. समोर तिकडे गार्डन आहे. हा समोर जो दिसतोय तो रिसेप्शन आहे. इथे रेस्टॉरंट आहे आणि खूप छान आहे, खूप छान आहे. समोर असा छान असा मिरर आहे. इथे TV आहे आणि आम्ही समोर बॅग्स ठेवलेल्या आहेत आणि ही पण छान आहे. पाठीमागे पूर्ण मोकळं ग्राउंड आहे बघा. घरच्या पडद्यांची आठवण आली मला. घरी पण असे सेम कर्टन त्यामुळे घरची आठवण आली. काय बोलते? जेवलो वगैरे मस्त. आता थोडंसं आराम करतो आणि मग संध्याकाळी बीचवर जाऊ. कुठल्या बीचवर जायचं आपण पहिला, नागाव की काशी? तर आता इथून आम्ही थोडंसं आराम करतो थोडंसं. आता सकाळपासून उन्हातून आलो आहे तर मग नागाव बीचला जाणार. मग आम्ही थोडंसं काशीद बीचला सुद्धा जाऊ आणि मग संध्याकाळी आपलं हॉटेल जे आहे रिसॉर्ट आहे ते फिरूया. तुम्हाला माहिती आहे प्रिन्सेस कुठे? आम्हाला माहीतच नाही आहे कुठे. आपण शोधूया आता. कुठे दिसतच नाही. मी एवढी शोधली घरभर, कुठे दिसतच नाही. कुठे? अरे इथे लपली आहे का? अरे उठ. वाव, उठ चल ये. झाली झोप तुझी? तर आता संध्याकाळ झालेली आहे. थोडासा आम्ही आराम केला दुपारी आणि आता सनसेटचा टाईम झालेला आहे. आम्ही चाललेलो आहोत नागाव बीचला. इथून जवळच आहे, एक 5 मिनिटावर आहे. आणि आता थोडंसं बीचवर जाऊ आणि मग थोडंसं फिरू वगैरे. आणि इकडे जेव्हा आम्ही हॉटेलवर येऊ रिसॉर्टला तेव्हा थोडंसं पूलला वगैरे जाऊ, कारण तिला बीचवर जायचं नाही आहे. तिला फक्त तिथे स्विमिंग पूल करायचं. आल्यापासून फक्त तिला एवढंच म्हणते की मला पूलमध्ये जायचं आहे. आत्ता पण तिला म्हटलं थोडंसं जाऊन येऊ आपण बीचवर. नाही, मला पूलमध्येच जायचं आहे. तर म्हणून थोडंसं 5-1 मिनटं थांबू आणि आम्ही येऊ पूलमध्ये जायला, आहे ना? तुला आवडलंय की नाही आपण फिरायला आलेलो? आवडलं. तुला काय पाहिजे तुला? मला चष्मा पाहिजे. स्विमिंग पूलमध्ये मी डुबायला नको म्हणून रिंग पाहिजे आणि गॉगल पाहिजे. ओके. आणि केस भिजायला नको म्हणून कॅप पाहिजे. कॅप पाहिजे. तर ते पण घ्यायचं आहे आणि मग आपण येऊ आणि आपण स्विमिंग पूलमध्ये जाऊ. आता आपण चाललेलो आहोत नागाव बीचला, है ना? दुपारी आपण इथे जेवलो ना. सो तुम्हाला माहिती आहे अलिबाग पूर्ण गजबजून भरलेलं आहे सुट्ट्यांमध्ये. म्हणजे खूप रश आहे, खूप क्राऊड आहे.
सुट्ट्या पण संपत आलेल्या आहेत आणि लोकांची खूप गर्दी झालेली आहे. आता बीचवर सुद्धा बघूया की किती लोकांची गर्दी आहे ती. चला अभि इथे कोळीनबाईचं हे वाटतं हे बघा. तर इथे बघा कोळीनबाईचं हॉटेल आहे, आपण ते सुद्धा ट्राय करूया आज. आणि इकडून पुढे आता नागावची वाडी वगैरे हे सगळं आहे. हा ना, मला माहीतच नव्हतं, पण आम्हाला माहिती असतं की कोळीनबाईचं हॉटेल तिथे आहे, तर आम्ही तिथेच जेवलो असतो. 2 मिनिटावर आहे फक्त रूम पासून, आम्ही आलो असतो तिथे जेवलो असतो, पण आम्ही सर्चच नाही केलं ॲक्च्युली. आता आम्ही इव्हनिंगला येऊ, रात्री डिनरला येऊ. हां, डिनरला येऊ. इकडे खूप जवळ आहे. आता बघून शॉक झालो आम्ही की अरे एवढं जवळ होतं. आता बीच इथून किती आपल्याला माहिती नाही किती लांब आहे, पण 3 मिनिटावर आहे म्हणतात. 800 मीटर म्हणजे बीच पण आम्हाला जवळ आहे खूप. तर फायनली आम्ही आलेलो आहोत बीचवर, है ना. आम्हाला ॲक्च्युली गाडी बीचवर आणायची, मी सांगते ह्यांच्या गाडी येते आपण आणले असते ना. ते बघ कॅमल बघितलास का? कॅमल बघितलास? मग विचारा ना कोणाला तरी. चला थोडंसं जाऊया पाण्यात. जाऊ तुला थार चालवायची आहे का तशी त्या मुलीसारखी? हे बघ जाते का? जायचंय का? इकडे बघ. कशाला? कसं वाटतं? छान वाटतंय ना संध्याकाळी बीचवर, मस्त थंड वाजतंय. सनसेट गेला आता, खूप छान वाटतंय, एकदम मस्त. संध्याकाळी मला बीचवर फिरायला खरंच खूप आवडतं आणि माझी इच्छा होती खूप की आम्ही ह्या ॲनिव्हर्सरीला अलिबागला जाऊया करून, आणि आम्ही फायनली आलो इकडे आणि खूप मस्त. फक्त थोडंसं लेट आलो, कारण आम्हीच लेट आलो कारण की ना ऊन होतं दुपारी खूप, आणि आम्ही दोघे असतो तर आलो असतो उन्हामध्ये, पण ही पण होती आणि खूप ऊन लागलं असतं, म्हणून मग आम्ही ह्या टाईमला यायचं ठरवलं. कारण आता दुसऱ्या दिवशीसुद्धा आम्ही जाणारच आहोत, म्हणजे उद्या आमचा चेकआउट आहे, तर आम्ही थोडंसं उद्या पण जाणारच आहोत. म्हटलं मग आज थोडंसं आपण संध्याकाळीसुद्धा बीचवर जाऊ. आणि पण मस्त वाटतं आणि इतकं सुंदर क्लायमेट वाटतं ना, एवढ्या तुम्हाला दिसत असेल हे बघा. आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे म्हणून ती लोकं नाही आहे, पण खूप लोक आलेले आहेत आणि खूप क्राऊड आहे असा फिरायला, आणि मस्त वाटतं एकदम संध्याकाळी बीचवर. सिरियसली मला उन्हात येण्यापेक्षा मला असं संध्याकाळच्या टायमाला यायला बीचवर खूप आवडतं. हे बघ कॅमल आहेत, 2 कॅमल आहेत. चल ये, तिचा हात पकडा. चालली तू स्विमिंग पूलला? चालली. आम्ही आल्यापासून तिने लावलेलं की मला स्विमिंगला जायचं आहे, मला स्विमिंगला जायचं आहे. आपण आता थोडी करू आणि मॉर्निंगला थोडी करू. केस पाठीमागून निघले तरी पण सगळे. थांबा, क्लिप काढा तो. दे तिचे. हो या, आम्ही पण येणार होतो. ते हां, ते फ्रंटला होते, स्ट्रेच करा ना तिला. आलो बीचवरून आता आणि आम्ही चाललेलो आहोत आता स्विमिंगला. आणि इकडे बघा प्रिन्सेसचा स्विमिंग कॉस्ट्यूम आहे ना, तिला दाखवा ना. लड़ जावे ओ जिसे देख दिल मेरा पीछे पीछे पड़ जावे दिल में ये तेरे घर कहीं और गुजर ये रातें करना जो तुझी दफा पहली बार कर जावे ताजमहल तेरे बारे
రోజులాగా మౌనంకున్నా గాని అమ్మో లోన గంటనగా జరిగిందే నమ్మో దిమ్మ తిరిగిందా మైండ్ సెమ్మో खुदा कमाल दे तेरे बादलों को मेरा यार हंस रहा है बारिश की जाए यार हंस रहा है बारिश की जाए आणि ॲक्च्युली आम्हाला माहीतच नव्हतं की जे रूम घेतला आणि रूमच्या थोडंसं 2 मिनिटाच्याच अंतरावर आहे. सो इकडे आलोय जेवायला. तर आता आतमध्ये जाऊन बघूया. चला. आणि उभी टोपल्या कळींबाई ऑथेंटिक सपोर्ट रेस्टोरेंट का ऑनलाइन ऑफलाइन फीडबैक मुझे जरूर मेंशन करा. प्लीज़ जरूर मेंशन कीजिए कि हमारा कैटलॉग शो आपको कैसा लगा. वसंत फुलताना प्रेमाचा रंग यावे हृदय वसंत फुलताना प्रेमाचा रंग यावे प्रेमाचा रंग भरताना दुनियेचा डरावे हृदय वसंत फुलताना प्रेमाचा रंग यावे हृदय वसंत फुलताना ए पिल्लू ते बघ ते कसे गातात. मोहनिया ऐसी जाओ मोहनिया ऐसी जाओ न तो. तर आम्ही आलेलो आहोत कोळींबाईला जेवायला. आहे ना कुठे आलोय कोळींबाईला जेवायला. आणि बाहेर पाठीमागे ना लाईव्ह ऑर्केस्ट्रा पण आहे. तुम्हाला दाखवते. ये मांगू तो पाहिजे एक तेरे वादात बाहों में छाड़ू तेरे दिलारे ऐसा ही बनला तेरे लिए बांधू तो पाहिजे आता आम्ही जेवायला आलेलो आहोत कोळींबाईला. आणि आम्ही मागवलेली आहे सुरमई थाली आणि प्रॉन्स फ्राय मागवले तवा. पिल्लू आवडली तुला कशी आहे. आणि खरंच छान आहे प्रॉन्स फ्राय. अजून जेवण आम्ही टेस्ट नाही केलेलं. आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रासुद्धा होता पण तो आता संपला. 10 नंतर बंद होतो त्याच्यामुळे.